श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी अत्यंत पावन आणि विशेष आहे, कारण आज आहे गुरुपुष्यामृत योग. ज्योतिषशास्त्रात आणि अध्यात्मात या योगाला गुरुमाऊलीच्या सेवेसाठी सर्वोत्तम मानलं गेलं आहे. आज सकाळपासूनच माझी लगबग चालू आहे, कारण दिवसच आहे असा खास आनंदाचा. आज मी प्रथम हळदीचं छान असं लेपन करून घेतलं. त्यानंतर सुंदर अशी रांगोळी घालून घेतली, कारण कोणत्याही शुभ कार्याला रांगोळीशिवाय शोभा नाही. अशी छान रांगोळी काढली आणि इथे मी तयारी केली आहे देवपूजेसाठी. असे मी छान आदल्या दिवशीच सगळे फुलं वगैरे आणून ठेवले होते, छान असे हार बनवून ठेवले होते, म्हणजे दुसऱ्या दिवशी घाई होत नाही. आज मी खूपच खुश आहे, कारणच असं खास आहे. एवढ्या वर्षात ज्यांची मी आतुरतेने वाट पाहत होते ते पाहुणे आज येणार आहेत, त्यांचं आज आगमन होणार आहे. ते पाहुणे कोण आहेत हे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये समजेलच, यासाठी व्हिडिओ संपूर्ण नक्की पहा. इथे मी छान अशी देवपूजा करून घेतली आहे. मी आदल्या दिवशी छान फुलं आणल्यामुळे मला खूप प्रसन्न वाटलं. आज गुरुपुष्यामृत योग, त्यामुळे माझ्याकडे असलेल्या हा स्वामींच्या फोटोलाही छान हार बनवून सुंदर पूजा करून घेतली. आजच्या आपल्या ह्या स्पेशल पाहुण्यांसाठी छान अशी मी तयारीही केली आहे. छान त्यांना आवडणारी चाफ्याची फुलं, मोगऱ्याची फुलं, त्यांच्यासाठी छान ड्रेस घेऊन ठेवला आहे, वेणी घेऊन ठेवली आहे, हार घेऊन ठेवला आहे, मोगऱ्याचा हार बनवला आहे, धूप दीप सगळी अगदी तयारी करून आगमन पाहुण्यांचं कधी होतं आहे असं मला झालं आहे. नेहमीप्रमाणेच चौरंग मंडळाच्या आधीच स्वस्तिक काढून घेतलं. छान असं रांगोळीचं स्वस्तिक काढून मग त्यावर मी चौरंग, त्यावर लाल रंगाचं रुमाल पसरून घेतला आहे. त्यानंतर मी निरंजनची पूजा करते. आजच्या या मंगलमयी दिवशी आमच्या घरी एका अत्यंत खास पाहुण्यांचं म्हणजेच आपल्या स्वामी माऊलींचं आगमन झालं आहे. किती गोजीरवाणी आणि शांत रूप असलेली ही स्वामींची नवीन मूर्ती मला माझ्या भाच्याने गिफ्ट म्हणून दिली आहे. मूर्तीकडे पाहिलं की मनातली सगळी चिंता कुठल्या कुठे पळून जाते. आजच्या या शुभमुहूर्तावर आपण ह्या मूर्तीची विधिवत अभिषेक आणि स्वामी चरित्र सारामृत पारायण करणार आहोत. चला तर मग आजचा भक्तिमय प्रवास एकत्र सुरू करूया. स्वामींची सेवा करताना मनात कोणताही अहंकार नसावा, फक्त आणि फक्त निस्सीम भक्ती असावी. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा मंत्र आपल्याला आयुष्य जगण्याची ताकद देतो. आज गुरुपुष्यामृताच्या मुहूर्तावर स्वामींवर अभिषेक करताना मनाला एक वेगळी शांतता लाभत आहे. जणू काही स्वामी आपल्या घरात येऊन आपल्या सर्व चिंता दुःख दूर करत आहेत. अभिषेक पूर्ण झाल्यावर माऊलींना अत्यंत हळुवारपणे पुसून काढले. स्वामींच्या कपाळावर सुगंधी अष्टगंध आणि चंदनाचा टिळा लावला. असं वाटतंय की साक्षात ब्रह्मांड नायक आपल्यासमोर विराजमान आहेत. माऊलींच्या चरणावर सुगंधी फुले वाहिली की पूजेची शोभा आणखीनच वाढते. खूप वर्षांपासून माझी स्वामींची मूर्ती घ्यायची इच्छा होती, ती आज माझ्या भाच्याने पूर्ण केली आहे. स्वामींना सजवताना मी एखाद्याचा व्हिडिओ पाहिला की मला वाटायचं की माझ्याकडे कधी मूर्ती येते आहे, आणि ती आज आली. इथे मी स्वामींना छान असं चंदनाचं अत्तर लावत आहे. खूप दिवसांपासूनची अशी इच्छा मी पूर्ण करून घेत आहे. छानसं अत्तर लावून घेतलं, फोटोलाही अत्तर लावून घेतला, कारण माझ्याकडे एक सोडून 2-2 फोटो आहेत स्वामींचे, पण मूर्तीच नव्हती. आज गुरुपुष्यामृताच्या मुहूर्तावर स्वामी माऊलींचे आगमन झाले आहे, त्यामुळे मला आज पारायणही करायचे होते. मी स्वामींसाठी सुंदर पिवळ्या रंगाचं वस्त्र आणलं आहे, कारण आज गुरुपुष्यामृताला पिवळा रंग वापरणे खूप शुभ असते. त्यामुळे मीही पिवळा
रंगाचं टॉप घातला आहे आणि हे मी छान असं पिवळ्या रंगाचं वस्त्र आणलं आहे आणि आता मी ह्या स्वामींचा शृंगार करत आहे. स्वामींचा हा साज शृंगार पहिल्यांदाच करत होते, त्यामुळे मन अगदी भरून आलं होतं. खूप आनंद होत होता. तो मी ते तुम्हाला शब्दात वर्णन करू शकत नाही. स्वामींना हे पिवळ्या रंगाचे वस्त्र खूप उठून दिसत होते आणि या वस्त्रावर छान अशी मोती आरशाची डिझाईन होती, त्यामुळे अगदी स्वामी प्रसन्न दिसत होते, खूप सुंदर. आणि त्याच्यावर फेटा घातल्यानंतर स्वामींचं रूप अजूनच अगदी खुलून आलं. तुम्हालाही आवडलं ना स्वामींचं वस्त्र आणि स्वामींचं हे प्रसन्न रूप? मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा की मी सजवलेले स्वामी म्हणजे मी कसले सजवले, स्वामीनेच माझ्याकडून स्वतःला सजवून घेतलं आहे. किती छान दिसतात ते कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. स्वामींना आता गळ्यात हार घालायचा होता, त्यामुळे मी फेटा काढून ठेवला आणि ही तगरीची वेणी मी आणून ठेवली होती गळ्यात घालण्यासाठी, ती घालून बघितली. ही वेणी छान दिसत होती, परंतु मी मोगऱ्याचा हारही बनवून ठेवला होता. म्हटलं तो घालून बघूया, तर तो त्या वेणीपेक्षाही खूप छान वाटला आणि मोगऱ्याला कसा सुवासही असतो, त्यामुळे मोगऱ्याचा हार घातला स्वामींना आणि ही तगरीची वेणी त्यांच्या पायाजवळ ठेवली. स्वामींसाठी हा मोगऱ्याचा हार मी बनवला होता आणि तो त्यांना घातल्यावर एवढं त्यांचं रूप खुलून दिसलं की त्यामुळे माझाही आनंद द्विगुणित झाला. जसजसा स्वामींचा एक एक शृंगार होत होता, तसतसं स्वामींचं रूप एकदम खुलून दिसत होतं. अगदी पाहतच राहावं असं वाटत होतं मला. त्यानंतर मी पूजेची सुरुवात केली. 2 देठाची पानं, त्याच्यावर नाणं व नाण्यावर सुपारी, त्यानंतर सुपारीवर हळद कुंकू वाहिलं, अक्षता फुलं वाहून घेतली. स्वामींना चाफा खूप आवडतात, त्यामुळे मी ते चाफाही आणून ठेवले होते. काल आणून ठेवल्यामुळे ते थोडे बावले होते, तरी मी ते वापरले कारण स्वामींचे प्रिय आहेत. चाफा म्हणजे स्वामींचं प्रिय फूल. पूजेसाठी एक तेलाचा व एक तुपाचा दिवा लावून घेतला. स्वामींनाही मी चाफा घातला कारण स्वामींचं आवडीचं फूल आहे. आज सकाळपासूनच माझ्या अंगात एवढा उत्साह संचार होता की विचारू नका. अगदी सकाळी उठून नेहमीची पूजा म्हणजे तुळशीला पाणी घातली, तुळशीची पूजा. त्यानंतर सूर्याला मी दर दिवशी अर्घ्य देते, ते अर्घ्य दिले. त्यानंतर सकाळी छान अशी उंबरट्यावर हळदीचं लेपन करून घेतलं, रांगोळी काढली. त्यानंतर देवपूजाही सुंदर करून घेतली. असं अगदी सकाळपासून माझा उत्साह अगदी ओसंडून वाहत होता. दरवाजासाठी मी तोरण बनवलं होतं, दरवाजाला सुंदर तोरणही घातलं. पूजा आणि मांडणी पूर्ण झाल्यावर आता वेळ आहे स्वामींच्या आवडत्या सेवेची, म्हणजेच स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाच्या पारायणाची. गुरुपुष्यामृत योगावर स्वामींचे चरित्र वाचणे किंवा ऐकणे अत्यंत फलदायी मानले जाते. ग्रंथ हातात घेतला की एक वेगळी सकारात्मक ऊर्जा अंगात संचारते. प्रथम पोथीला मी हळद कुंकू अक्षता वाहून घेतल्या. आता मी इथे संकल्प करत आहे. संकल्प करताना उजव्या हातावर फूल, हळद कुंकू अक्षता ठेवायच्या व त्यावर आपण डावा हात ठेवायचा. त्यानंतर आपण आपलं नाव गोत्र हे सगळं सांगायचं. त्यानंतर आपला संकल्प सांगायचा. आपण कशासाठी पारायण करतो आहे तो संकल्प बोलायचा. संकल्प बोलून झाला की पळीने पाणी असं घ्यायचं आणि असा संकल्प सोडायचा आणि पाया पडायचे. पाया पडताना स्वामींना आपली परत इच्छा सांगून ती इच्छा पूर्ण होऊ दे असं साकडं घालायचं. असं म्हणतात की जेव्हा आपण स्वामींचे चरित्र वाचतो तेव्हा स्वामी स्वतः तिथे सूक्ष्म रूपाने हजर असतात. म्हणूनच स्वामींच्या चरणी लीन होऊन आज मी ह्या पारायणाची सुरुवात करत आहे.
तुमची स्वामींवर असणारी श्रद्धाच तुम्हाला आयुष्यातील प्रत्येक संकटातून सुखरूप बाहेर काढते. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. माझ्या मिस्टरांची बायपास सर्जरी होती. त्या आदल्या दिवशीही मी पारायण केलं होतं. त्यामुळे 7 ते 8 तासाची सर्जरी होऊनसुद्धा माझे मिस्टर सुखरूप बाहेर पडले. नमस्कार मंडळी. आज गुरुपुष्यामृत योग आहे आणि हा योग 3 वर्षातून एकदा आला आहे. कारण यावर्षी अधिक मासही आहे. त्यामुळे मी माझ्या घरी पारायण करत आहे. तर याचा लाभ तुम्हीही घ्यावा. तुम्हालाही योग्य जमेल अशी तुम्हीही सेवा करा, स्वामींची करा, आपल्या इष्टदेवतेची करा. आणि स्वामींचं पारायण कसं करायचं याची मी पूर्ण व्हिडिओ टाकला आहे. अधिक मासात कशी सेवा करावी, पारायण कसं करावं, तुम्हीही करावं अशी माझी इच्छा आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. पारायणाला सुरुवात करायच्या अगोदर मी इथे स्वामींचा तारक मंत्र म्हणत आहे. प्रचंड स्वामी बळपाठीशी नृत्याय रे नमः. त्यानंतर श्री स्वामी समर्थ नामाचा एकमाळ जप केला. आता मी पोथी वाचायला सुरुवात करत आहे. पोथी वाचण्यासाठी जवळजवळ मला 1.5 ते पावणे 2 तास लागले. आनंदाने आणि अत्यंत शांततेने आजचे माझे पारायण पूर्ण झाले आहे. पारायण पूर्ण झाल्यावर मनाला एक वेगळी शांतता मिळते. तुम्हीही याचा एकदा अनुभव घेऊन बघा, तुम्हालाही छान वाटेल. आता इथे मी साष्टांग नमस्कार घालत आहे. नाक घसून स्वामींची काय चुकलं असेल तर माफी मागत आहे. आता माऊलींची गोड आरती करण्याची वेळ झाली आहे. मी एकटीच असल्यामुळे एका हाताने घंटा व एका हाताने मी आरती करत आहे. स्वामींची आरती झाल्यावर इथे तुम्हालाही मी आरती देत आहे. तुमच्याही मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू दे. स्वामींच्या ग्रंथाबरोबरच हे मी स्वामींचं नित्यसेवा हेही पुस्तक पूजेला ठेवलं आहे. तसेच हे छोटं पुस्तक ज्याच्यात तारक मंत्र आहे ते मी पूजेला ठेवलं आहे. तसेच हा पुरुषोत्तम मास असल्यामुळे भगवद्गीतेचीही मी पूजा केली आहे. स्वामींना मनोभावे नैवेद्य अर्पण करून आमच्याकडून काही चूक झाली असल्यास क्षमा करा आणि तुमचा कृपाशीर्वाद नेहमी आमच्या परिवारावर आणि या व्हिडिओला पाहणाऱ्या प्रत्येक स्वामी भक्तावर राहू द्या अशी मी प्रार्थना केली. या महिन्यात विष्णूंची सेवा करणे खूप फलदायी मानले जाते. तसेच भगवद्गीतेतला 15वा अध्याय वाचणे अत्यंत फलदायी आहे. स्वामींना पिवळ्या रंगाचा नैवेद्य आवडतो, त्यामुळे मी इथे हा आंबा नैवेद्यासाठी ठेवला आहे. तसेच स्वामींना प्रिय असलेली खडी साखर ठेवली आहे. तसेच जांभळे मी आज पहिल्यांदाच आणली होती, त्यामुळे जांभळेही मी नैवेद्यात ठेवली आहे. मंडळी, आजचा स्वामी सेवेचा अनुभव तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. जर व्हिडिओ मनाला शिवून गेला असेल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर आपल्या एव्हरग्रीन लाईफ परिवारात नक्की सामील व्हा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि सुंदर ब्लॉगमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.